गजानन जय गजानन गण गण गणात बोते. आजच्या अनुभवाचं नाव आहे निष्ठा जाणूनी केले दूर भक्ताचे गडांतर. जय गजानन. दादा म्हणतात श्री गजानन महाराजांच्या अनेक भक्तांपैकी मीही एक. मागील आठवड्यात एक विलक्षण अनुभव आला. तोच अनुभव त्यांची परवानगी घेऊन मी लिहित आहे. कुठलीही अतिशयोक्ती झाल्यास महाराजांनी मला माफ करावे. ह्यात सर्वांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे प्रयत्न ह्याचे श्रेय आहेच. मागील आठवड्यात 10 दिवसांच्या तापानंतर प्रकरण ॲडमिट होण्यावर आले होते आणि श्वास कठीण जात होता. मोठ्या हिमतीने पत्नीचा निरोप घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर आत जाताच प्रकरण अजून गंभीर झाले होते आणि मला ICU मध्ये टाकण्यात आले. जाता जाता मन थररून गेले होते, पण स्थिर होते. थोड्या वेळाने मला वॉशरूममध्ये जायचे होते आणि तिथे मात्र मी खूप घाबरलो. 30 पावले चालणे सुद्धा मला कठीण झाले होते, जणू अशक्य होते. ऑक्सिजन लेवल तर 80 वर आला होता. तो दिवस विचित्र गेला. दुसऱ्या दिवशी जवळपास संपूर्ण वेळ ऑक्सिजन लावून होतो. जेवण जाणे अशक्य होते आणि तिसरा दिवस होता रविवारचा. स्टाफ कमी आणि वॉर्डबॉय दिसेना. मला वॉशरूमला जायचे होते आणि तिथे जाणे देखील मी माझी चाचणी समजत होतो. नर्सने कसेबसे तिथवर हात दिला. परत येताना कुणीच दिसेना. मी धापा टाकीत टाकीत आवाज दिला, पण कुणीच येईना आणि मी धस्त झालो. त्या क्षणी महाराज मला अचानक आठवले. मी म्हणालो, महाराज मला मदत करा, तुमची गरज आहे. मी एकटा सहजपणे बेडपर्यंत पोहोचलो. महाराज म्हणाले, मी तुला सोडणार नाही, बसतो इथेच कुठेतरी. आणि एका कोपऱ्यात महाराज बसले. माझे ऑक्सिजन तोपर्यंत 84 वर आले होते. महाराज म्हणाले, असू दे, तो खुळखुळा जरा वेळ बाजूला ठेव. मी ऑक्सिजन मास्क काढला. हळूहळू मी दीर्घ श्वास घेऊ लागलो आणि 93 ते 94 वर मी आलो होतो. नर्स कौतुकाने बघत होती. जवळजवळ 4 तास मी बिना ऑक्सिजन मास्कचा होतो. त्यात 3 दिवसापासून जेवण 4 घासाच्या वर काही जात नव्हते. जेवण समोर आले जसे महाराज म्हणाले, माझा प्रसाद समज आणि संपव. आणि मी संपूर्ण ताट रिकामे केले. 3 दिवस महाराज तिथेच बसून होते. नशीब त्या जागेवर कुणी काहीही टाकले नाही आणि 3 दिवस प्रत्येक चाल तुझ्यासोबत, प्रत्येक श्वास तुझ्यासोबत आणि प्रत्येक घास तुझ्यासोबत, एवढाच मंत्र. ICU मधून मी डिस्चार्ज मिळाला मला. मी त्याच जागेवर गेलो. स्टाफ आश्चर्य करीत बघत होते. खुर्चीवरून उठून वाकून नमस्कार केला. महाराज चला सोबत, छान रूम आहे आपली. महाराज सोबत रूमवर आले आणि रोज 1 तास जप आणि प्रार्थना ह्यात 3 दिवस निघून गेले होते. संपूर्ण बरा वाटत होतो. शेवटी डिस्चार्ज मिळाला. मला खुर्चीवरून बाहेर आणले. काही अंतरावर आल्यावर दचकलो. ताडकन खुर्चीवरून उठलो. तसाच रूमवर परतलो. महाराज तिथेच माझी वाट पाहत होते. महाराज मला म्हणाले, विसरला की काय? मी म्हणालो, नाही महाराज, घरी तुमच्या जागेपर्यंत सोबत घेऊन जाऊया. आणि कारमध्ये मी जप करतच घरी पोहोचलो. घरी महाराजांसमोर मी लोटांगण घातले आणि म्हणालो, आता हे आयुष्य तुझे माऊली, मला कधीच तू सोडू नकोस. महाराजांनी मान हलवली. महाराजांनी 3 दिवस सोबत दिली आणि मी धन्य झालो होतो. ह्या प्रसंगामध्ये माझे भोळेभाव असतील, पण त्यांनी दिलेली सोबत आणि अचानक रविवारी बदललेली परिस्थिती मला त्यांच्या कृपेची जाणीव करून देते. आपण भक्त छोटे मोठे करीत बसतो, पण महाराजांसाठी आपण सगळे सारखे आहोत. आपण आवाज द्यावा आणि त्यांनी मदतीला यावे, ह्यात शंका नाही. श्री गजानन महाराजांची आपणा सर्वांवर अशीच कृपा असावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना. परवा ऋषी पंचमीच्या दिवशी मला एक जुना प्रसंग आठवला. 10 वर्षापूर्वी मी शेगावला जाऊ लागलो. महाराजांच्या भक्तीची आस लागली. 5-6 महिने झाले की मनाला हुरहुर लागायची. आणि असेच एकदा मी कल्याण स्टेशनवर शेगावसाठी जाऊन उभा राहिलो. तिकीट चार्ट बघतो तर माझे तिकीट कन्फर्म झाले नाही. पैसे वगैरे देऊन प्रवास करण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे जाणे रद्द केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने मुंबईहून विशाखापट्टणमकडे अगदी निराश मनाने मी निघालो. विमानात बसता क्षणी समोरचे वर्तमानपत्र हाती घेतले आणि क्षणभर दचकलो. माझ्या हातात आलेले वर्तमानपत्र हे नेहमी विमानात वाचायला मिळणारे इंग्रजी किंवा हिंदी वर्तमानपत्र नसून चक्क श्री गजानन महाराजांवर लिहिलेली 24 पानाची मराठी आवृत्ती होती.
माझा विश्वास बसेना. विमानात असे कधी वाचायला मिळेल हे अशक्य होते आणि डोळ्यातून पाणी आल्यामुळे मला धड वाचताही येत नव्हते. पण मग महाराजांचे स्मरण करून पूर्ण 2 तासाच्या प्रवासात एक एक ओळ वाचून काढली. जणू काही महाराजांनी चुकलेल्या भेटीची भरपाईच करून दिली होती. माझ्या ध्यानात आले की कधी कधी अडचणीमुळे महाराजांच्या दर्शनास उशीर झाला किंवा दर्शन चुकले तरी महाराज अंतर देत नाहीत. कुठल्या ना कुठल्या प्रकारे भक्ताची सोबत ते सावलीसारखे करतात. आणि त्यानंतर मात्र मी न चुकता वर्षातून एकदा तरी नक्की शेगावला जातो आणि दर महिन्यात एकतरी पारायण करतो आणि कुठल्याही संकटाला समोर जाण्यासाठी एक भक्कम आधार पाठीशी आहे याची खात्री बाळगतो. श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. अनंत बरवंडीकर या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते टाईप करा.